गेला तरी देवा वेगवेगळी याचीच काळजी असते मला. पण हल्ली या दम्याच्या व्यापीनं एवढा जीव ठासून सोडला की 4 पावलं चालायला नको जीव वर येते. पण काय करू पांडुरंगा माझ्या बाळासाठी जीव तडपडतो माझा. इतरांची मुलं पाहिली की जीव तडपडतो त्यापेक्षा कोणी त्याची चर्चा केली तरी पण जीव तडपडतो. हो माझ्या नशिबात दिलेस ते चांगलं आहे असं मी मानते खरं. पण याची जन्म जाते मानत नाही. आता 25-26 वर्षाचा झालेला माझ्या मुला त्याच्या बरोबरच्या सगळ्या मुलांची लग्न झाली आणि त्याला माग नाही पाय नाही. त्याची सगळी लहान मुलं कंटाळ करतात. आई म्हणून मेल्यासारखं वाटतं. पण काय करू तू माझ्या नशिबात ही जबाबदारी दिलीस ती मला तर पूर्ण करायला हवी. म्हणूनच घास भरवणं आंघोळ करणं या सगळं करते. पण त्यापेक्षा एक हक्क सतत प्रतिदिनी मला पाळावी लागते. ती कोणी तर हे भिक्षुकी म्हणून गेल्यापूर्वी त्याला घास बरोबर की बरं कारण जन्म दिल्यापासून जेव्हा यांना कळत की याला हातपाय नाही तेव्हाच इतरांना सगळ्यांना सांगत होते की नकोय मला त्याच्या गळ्याला न घालावा की याला मारून टाका म्हणून. मी आहे मी त्याचं पालन करेल म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर याचं तोंड कधी मी पाहणार नाही म्हणून सांगितलं. त्या दिवसापासून आता या दिवसापर्यंत माझा बाळ यांच्या समोर कधीच गेला नाही. पांडुरंगा तुझ्या भक्तीची गोड लावणे तुझं नामस्मरण त्यापेक्षा कुणाशी तरी बोलला तरी पण त्याच्याबद्दल आपुलकी यावी असा माझा बाळ. पाय नाहीतरी त्याला सगळी ओळख पण कुणालाही माहिती बोलत नाही. पण त्यापेक्षा कळत नव्हतं आणि त्याने विचारलं होतं मला की आम्ही इतर बघ ना इतर मुलांचे बाबा सगळे आपल्या मुलांना उचलून घेतात मायेनं पुरवतात. माझे बाबा मला कधीच सांगतात असं का? चळी बाबा बाळांना भांडवलं ऐकलं त्या क्षणापासून ते आतापर्यंत ते घरात आहे. त्याची जर चावून लागली तर माझं बाळ इकडे तिकडे लपून राहून उपाशी राहतं. पण सगळ्यांना येत नाही गेलं म्हणूनच जोपर्यंत पुन्हा भिक्षुकीसाठी जात नाही तोपर्यंत माझं बळ बाहेर असणार. म्हणून ते येण्यापूर्वी सगळी आम्ही शोधली. जिथे मुलं मोठमोठ्याला हसतात तिथेही पाहिलं कुठेच नाही. हा गेला कुठे म्हणून नदीकाठी सुद्धा पाहिलं. इतर मुलं सूर पाहायला घेतात. हात नाही पाय नाही असलेला माझा मुळा रागत रागत ते सगळं कुटुंबतेनं पाहिलं. पण तुझी भक्तीची ओढ लागली पांडुरंगा. आतापर्यंत भक्तासाठी अनेक प्रताप केलेच एकच प्रताप कर माझ्यासाठी. या दम्याच्या व्याधीनं एवढी झंझट झाली. माझ्या बाळाच्या भवितव्याची काळजी मला म्हणतच नाही. माझ्या सौभाग्यात बदल त्याच्या बुद्धीत जर बदल झाला तर माझ्या बाळाचं भवितव्य चांगलं होईल याच्यासाठी देवा आपला बाळ म्हणून हातपाय नाही घेत त्याचाही माझाही दोष नाही गेला. माझ्या बाळाचा तू दिलेस तूच हे सगळं करतोस. मग तुझ्या हातात जर सगळं आहे ना तर याची बुद्धीत बदल जेणेकरून पिताचं प्रेम काय आहे माझ्या बाळाला. हो अरे आंधळा बाबड्यांवर तुझी नजर असते. सगळ्या भक्तांवर पांडुरंगा तुझी छाया असते. एवढंच या बाबड्या आईचं होय तेव्हा यांच्या मनात माझ्या बाळाबद्दल प्रेम निर्माण कर. जेणेकरून माझ्या बाळाचं भवितव्य सुखरूप आणि भक्तीची कोरही नाही. एवढं पाहणं माझं